श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे ज्याने आयुष्यात कोणावर तरी अगदी मनापासून विश्वास ठेवला आणि त्याच व्यक्तीने विश्वासघात केला. ज्याने कोणाला तरी खूप महत्त्व दिलं पण शेवटी त्याच लोकांनी त्याला सोडून दिलं. हो, हे खूप वेदनादायक असतं. ज्यांच्यासाठी आपण सर्व काही केलं त्यांच्याकडूनच दुर्लक्ष होणं, त्यांनीच आपल्याला एकटं सोडणं. त्या क्षणी मन तुटतं, विश्वास तुटतो आणि स्वतःवरच प्रश्न निर्माण होतात. तुम्हालाही कधी असं होतं का? मी चुकीचा होतो का? मी इतकं का केलं? माझी किंमतच नाही का? मित्रांनो, भक्तांनो, हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात. पण आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वामींचा भक्त असशील तर आत्ताच श्री स्वामी समर्थ टाईप कर. ज्यांना तुम्ही महत्त्व देता ते कायम तुमचेच राहतील असं नसतं. कारण आयुष्याचं एक कठोर सत्य आहे. लोक बदलतात, त्यांच्या भावना बदलतात, त्यांची प्राधान्य बदलतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचे आहात. तुम्ही दिलेलं प्रेम कधीच चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते त्या प्रेमाची कदर न करणं. मित्रांनो, जे लोक तुम्हाला सोडून गेले ते तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी नव्हतेच. स्वामी म्हणतात, जे तुमचं आहे ते कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही आणि जे सोडून जातं ते कधीच खरं तुमचं नव्हतंच. कधीकधी स्वामी आपल्याला काही लोकांपासून स्वतःच दूर करतात कारण ते आपल्यासाठी योग्य नसतात. आपल्याला वाटतं माझं नुकसान झालं, पण खरं तर स्वामी तुमचं रक्षण करत असतात. तुमचं संरक्षण करतात. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्यामुळे तुमचं काहीही बिघडलं नाही. कारण तुमची किंमत त्यांच्या वागण्यावर अवलंबून नाही. तुमची किंमत स्वामींच्या नजरेत आहे. तुम्ही कितीही एकटे वाटत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी कधीच तुम्हाला सोडत नाहीत. लोक येतात आणि जातात पण स्वामी कायम तुमच्यासोबतच असतात. त्या कठीण क्षणी जेव्हा कोणीच उरत नाही तेव्हा फक्त शांतपणे डोळे बंद करा आणि फक्त मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा जप तुमचं मन शांत करेल, तुम्हाला शक्ती देईल, युक्ती देईल. मित्रांनो, तुम्ही ज्यांना महत्त्व दिलं, त्यांच्यासाठी खूप काही केलं, त्यांनी जर तुम्हाला सोडलं असेल तर त्यासाठी स्वतःला दोष देत बसू नका. तुम्ही चुकीचे नाही आहात. तुमचं मन अगदी निर्मळ, स्वच्छ आणि चांगलं आहे. आजच्या जगात खरं प्रेम करणं हे कोणालाच भेटत नाही. खरं मन ठेवणं हीच मोठी गोष्ट आहे. कारण आजच्या जगामध्ये खरं प्रेम आणि खरं मन, स्वच्छ निर्मळ मन हे क्वचितच पाहायला मिळतं आणि ते तुमचं आहे. तुम्ही दिलेलं प्रेम एक दिवस नक्कीच तुम्हाला परत मिळेल. स्वामी तुमच्यासाठी योग्य माणसं पाठवतील. फक्त एक गोष्ट करा, स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. जे लोक गेले त्यांना जाऊ द्यात, कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला स्वतःची किंमत समजली आणि तुम्ही त्या लोकांमुळे स्वतःकडे लक्ष दिलं. तुम्ही मजबूत झालात आणि तुम्ही शिकलात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वामींकडे वळलात. मित्रांनो, जीवनात काही गोष्टी गमावल्याशिवाय आपल्याला खरी गोष्ट मिळत नाही आणि ती गोष्ट गमावली तर आपल्याला जे काही पाहिजे असतं ते आपोआप मिळून जातं. आणि कधीकधी लोक गमावून आपण स्वतःला शोधतो. आज जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात घाबरू नका. माझ्या या व्हिडिओने थोडासा जरी धीर भेटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कारण त्या एकटेपणात स्वामी तुमच्यासोबत आहेत. ते तुम्हाला नवीन मार्ग दाखवत आहेत, नवीन सुरुवात देत आहेत. तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही मित्रांनो, हे फक्त एक अध्याय आहे. पुढे अजून खूप सुंदर गोष्टी येणार आहेत. मित्रांनो, ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्यावर राग ठेवू नका. त्यांना माफ करा, क्षमा करा. कारण माफ केल्याने तुमचं मन हलकं होतं आणि स्वामींची कृपा वाढते. शेवटी फक्त इतकंच सांगते, तुम्ही कोणासाठी महत्त्वाचे नसाल तरी स्वामींसाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. कारण तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवला आहे.
तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासोबत स्वामी आहेत, माझी गुरु माऊली आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमच्या आयुष्यात प्रकाश आणल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ भेटेल तेव्हा या मंत्राचा जप करा. प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींसाठी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट्स टाईप करा. आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला असाच स्वामींचा कृपा लाभो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.